नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण सहकार आयुक्त व निबंधक यांना सहकारी चळवळीच्या संदर्भात किंवा सहकारी संस्थेबाबतची जी विविध प्रकारची कार्य करावी लागतात त्यापैकी आज आपण निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य म्हणजेच कंट्रोलिंग फंक्शन्स अभ्यासूया। मित्रांनो, निबंधक हा राज्य पातळीवर सहकार खात्याचा किंवा राज्य शासनाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे राज्य सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण सहकारी चळवळीवर किंवा सहकारी संस्थांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागतात। सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवणे, देखरेख ठेवणे किंवा एखाद्या सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सहकारी कायदा आणि संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे बरोबर चालतो किंवा नाही, या सर्व बाबींची नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी सहकार आयुक्त व निबंधकाला पूर्ण करावी लागत असल्यामुळे मित्रांनो, निबंधकाची सहकारी चळवळीबाबतची किंवा सहकारी संस्थेबाबतची नियंत्रणात्मक कार्य अत्यंत महत्त्वाची मानली जातात। ज्याप्रमाणे आपण यापूर्वीच्या पाठांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे, निबंधकाला महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेची विविध प्रकारची कार्य करावी लागतात, त्यालाच आपण वैधानिक कार्य असं संबोधलं। त्याचप्रमाणे मित्रांनो, निबंधकाची ही नियंत्रणात्मक कार्य सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। ती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य जी या पाठ्यपुस्तकाच्या समोर आपल्या स्क्रीनवर दिसते आहे, ती नियंत्रणात्मक कार्य टू द पॉइंट अभ्यासूया। क्रमांक 1 चा मुद्दा आहे निबंधकाची प्रशासकीय कार्य किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स। मित्रांनो, राज्यातील सहकारी चळवळीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी या नात्याने निबंधकाला संपूर्ण राज्यातील सर्व सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज हे महाराष्ट्र सहकारी कायदा आणि नियमानुसार चालविले जात आहे किंवा नाही, यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे एक महत्त्वाचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला पूर्ण करावे लागते। विशेषतः सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवताना किंवा संस्थेची प्रशासकीय कार्य पूर्ण करताना सहकारी संस्थेमधून आर्थिक व्यवहार बघताना पैशाच्या अफरातफरी सारखे काही गैरप्रकार किंवा लबाडीचे व्यवहार किंवा त्यालाच आपण संबोधतो संस्थेमध्ये काही भ्रष्टाचार तर होत नाही ना, सहकारी संस्थेचे संपूर्ण कार्यालयीन कामकाज व्यवस्थित, नीट, पारदर्शक आहेत किंवा नाही, संस्थेचे हिशेब बरोबर ठेवले जात आहे किंवा नाही, या सर्व बाबतीत अतिशय जागरूकपणे व काळजीपूर्वक लक्ष ठेवून निबंधकाला या संदर्भात संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करावं लागतं। म्हणून या अर्थाने
सहकारी संस्थेचा निबंधक हा वेळ प्रसंगी कठोर प्रशासक असला पाहिजे, हे या ठिकाणी आपण लक्षात असू द्यावे. मित्रांनो, यानंतर आपण निबंधकाचं क्रमांक 2चं नियंत्रणात्मक कार्य पाहूया. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची किंवा आर्थिक व्यवहारांची हिशोब तपासणी करणे किंवा सहकारी संस्थेचं ऑडिट करणे. महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेला आपलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर मित्रांनो संपूर्ण सहकारी संस्थांची हिशोब तपासणी सहकार खात्याकडून किंवा निबंधकाकडून पूर्ण करून घेणं बंधनकारक असतं. सहकार आयुक्त व निबंधक या संपूर्ण सहकारी संस्थांचे वार्षिक हिशेब मान्यता प्राप्त हिशेब तपासनीसाकडून किंवा लीगल ऑडिटर किंवा सर्टिफाईड ऑडिटर कडून संबंधित सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करून घेत असतो. त्यालाच आपण सहकारी संस्थेचं ऑडिट करणं असंही संबोधतो. यामध्ये सहकारी संस्थेची हिशोब तपासणी करताना किंवा ऑडिट करताना निबंधक सहकारी संस्थेचा संपूर्ण वार्षिक जमा खर्च किंवा संस्थेची वार्षिक हिशेब पत्रके, त्यालाच आपण फायनल अकाउंट असं म्हणतो, की ज्यामध्ये व्यापारी पत्रक, नफातोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक किंवा स्थिती विवरण किंवा त्यालाच बॅलन्स शीट असं संबोधतो. तसेच संस्थेची संपूर्ण वैधानिक हिशोब पुस्तके, बँकेचे पासबुक किंवा त्यालाच बँक खाते पुस्तिका असंही म्हणतो आणि संस्थेची मालमत्ता व इतर सहकारी संस्थेच्या हिशोबासंबंधीची सर्व कागदपत्रे व दस्तऐवज, बिल बुक्स, संस्थेची संपूर्ण जमा खर्चाची बिले व इतर हिशोबासंदर्भातली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अतिशय दक्षतेने आणि ती संपूर्ण ठेवलेली हिशेब पुस्तके व कागदपत्रे बरोबर आहेत किंवा नाही या सर्व बाबींची तपासणी करण्याचं कार्य निबंधक अतिशय दक्षतेने करत असतो. त्यानंतर संस्थेच्या वैधानिक हिशेब तपासणी करत असताना त्या हिशेब तपासणीमध्ये किंवा संस्थेच्या दैनंदिन हिशोबामध्ये काही चुका त्रुटी उणिवा आढळल्यास त्या ताबडतोब दुरुस्त करून घेण्याचे कार्य निबंधकाला करावं लागतं. आणि अशा रीतीने मित्रांनो हिशोब तपासणीद्वारा निबंधक सहकारी संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे एक महत्त्वाचे कार्य निबंधकाला पूर्ण करावे लागतं. त्यानंतर क्रमांक 3चं निबंधकाचं नियंत्रणात्मक कार्य आहे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे. मित्रांनो, हे निबंधकाचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे, कारण निबंधकाला सहकारी संस्थेच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर किंवा पैशाच्या व्यवहारांवर, त्याला फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असेही म्हणतात, त्या आर्थिक व्यवहारांवर अतिशय दक्षतेने आणि केअरफुली व अलर्ट राहून सजगपणे संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवावं लागतं. कारण आर्थिक व्यवहारामध्ये संस्थेच्या हिशोबामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, अफरातफर किंवा भ्रष्टाचार किंवा लबाडीचे व्यवहार होणार नाही या संदर्भात निबंधकाला वेळोवेळी काळजीपूर्वक त्याची तपासणी करावी लागते. किंवा त्या संदर्भात संस्थेची आर्थिक व्यवहार तपासणी करताना सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचं एक महत्त्वाचं कार्य करावं लागतं. हे सर्व कार्य पार पडताना निबंधकाला आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भात सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थेचे जे हिशेब ठेवले जातात त्या हिशेबावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवण्याचं कार्य करावं लागतं. कारण मित्रांनो, सहकारी संस्थेमध्ये विशेषतः आर्थिक व्यवहारामध्ये जास्त फ्रॉड होण्याची शक्यता असते.
आणि म्हणून या संदर्भात निबंधकाला अतिशय दक्षतेने व संवेदनशीलतेने हे कार्य पूर्ण करावं लागतं. त्यानंतर बघूया आपण निबंधकाचं नियंत्रणात्मक क्रमांक 4चं कार्य आहे. जर एखाद्या सहकारी कायदा व तरतुदींचे एखाद्या सहकारी संस्थेने पूर्णपणे पालन केले नसेल किंवा एखादी सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी कायदा आणि संस्थेच्या पोटनियमातील तरतुदींचे पालन करीत नसेल किंवा सहकारी योजनांची किंवा राज्य सरकारची ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत नसेल तर अशा संबंधित दोषी संस्थांच्या विरुद्ध निबंधक महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीप्रमाणे संबंधित सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो. मित्रांनो, ही कारवाई दंडात्मकही असू शकते. वेळ प्रसंगी एखाद्या सहकारी संस्थेने जर सहकारी कायद्यातील नियमांचं उल्लंघन केलं असेल, म्हणजे सहकारी कायद्यातील तरतुदींचं, सहकारी तत्वांचं पालन बरोबर केलं नसेल किंवा एखाद्या सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सहकार तत्वाविरोधी चालू असेल तर अशा सहकारी संस्थांची नोंदणी निबंधक महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे रद्द करू शकतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो, निबंधक या दोषी संस्थेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं कार्य निबंधकाला पूर्ण करावं लागतं. यानंतर निबंधकाचं समारोपीय नियंत्रणात्मक कार्य आपण अभ्यासूया. शेवटचा क्रमांक 5चा मुद्दा आहे सहकारी संस्थेच्या प्रशासकीय ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणे. मित्रांनो, राज्य सरकार किंवा राज्य शासन जनतेच्या विकासासाठी किंवा ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जी ध्येय धोरण ठरवितं किंवा विकासविषयक कार्य हाती घेतात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं कार्य सहकारी संस्थेमार्फत निबंधकाला पूर्ण करावं लागतं. विशेषतः सहकारी संस्था ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केल्या जातात. नवे ग्रामीण भागाचा विकास करणं हे सहकारी चळवळीचं अंतिम उद्दिष्ट असतं. आणि म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मार्फत ज्या ज्या सहकार विषयक विकास योजना राबविल्या जातात किंवा त्या सर्व विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं कार्य निबंधकाला एक सहकार खातं, राज्य सरकार आणि सहकारी संस्था यामधील एक दुवा म्हणून सहकारी खाते व राज्य सरकार यामधला एक मध्यस्थ व समन्वयक म्हणून एक महत्त्वाचं कार्य निबंधकाला पूर्ण करावं लागतं. आणि म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंधकाची ही नियंत्रणात्मक कार्य अभ्यासलेली आहेत. यापूर्वीच्या पाठामध्ये आपण निबंधकाची वैधानिक कार्य अभ्यासली. मित्रांनो, हे दोन्ही कार्य, निबंधकाची वैधानिक कार्य आणि नियंत्रणात्मक कार्य, ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा परीक्षेमध्ये टिपा लिहा किंवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अशा लघुत्तरी स्वरूपाच्या प्रश्नादाखल विचारली जातात. नवी ती महत्वाची प्रश्न आहेत 5-5 गुणांची. तेव्हा आपणास पुन्हा एकदा निवेदन करतो की आपण या दोन्ही प्रश्नांची नीट पूर्वतयारी करावी.
ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.